विधान परिषदेच्या 9 जागांसाठी भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, दयाशंकर तिवारी, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, दादाराव केचे, संजय भेंडे यांच्या नावांची यादी आहे। सूत्रांची माहिती। विधान परिषदेवरती संधी द्या, अकोल्यामधील शिवसेना नेते रामेश्वर पवळ यांची उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये 9 पैकी 2 जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आणि त्यासाठी पक्षामध्ये इच्छुकांची मोठी रांग। बारामती पोटनिवडणुकीमध्ये 58.17% मतदान, 2,23,705 मतदारांनी बजावलाय हक्क। 2024ला झालेलं होतं 72% मतदान। 2024च्या तुलनेमध्ये मतदानात 13%पेक्षा अधिक घट झाली आहे। बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीची 4 मेला मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान, सरासरी 92.6% मतदानाच्या विक्रमाची नोंद झाली आहे। 16 जिल्ह्यांमध्ये 152 जागांसाठी झालं मतदान, तर देशातलं अभूतपूर्व मतदान अशी निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया। SIRद्वारे 27 लाख मतदार वगळल्याच्या पार्श्वभूमीवरील हे मतदान आहे। राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती जाऊन भेट घेणार। कोकणामधील आंबा काजू उत्पादकांच्या नुकसानीच्या मुद्द्यावरती समर्थनासाठी भेट घेणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विरोधकांनी एकत्र यावं यासाठी राजू शेट्टींचा पुढाकार। शिवसेना नेते संजय निरुपम यांचं प्रताप सरनाईकांना पत्र। रिक्षा आणि ऑटो चालकांना करण्यात आलेल्या मराठी सक्तीबाबत फेरविचार करण्याची पत्रातून मागणी। आज संजय निरुपम उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवादही साधणार। ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेमध्ये आरोग्य केंद्राचे कंटेनर उभारण्याला स्थानिकांचा विरोध। स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या नगरसेवकांचं आंदोलन। शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर मात्र आरोग्य केंद्र उभारण्यावरती ठाम आहेत। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी। कोल्हापुरामध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार, मात्र त्यावरती पोलिसांची अजूनही कारवाई नाही। अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय। ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते। त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीने सुद्धा धमक्या देत होते। तरी सुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे। वसई विरार महापालिकेचा अनधिकृत बांधकामासंदर्भामध्ये अजब निर्णय। वसई विरारमधील 2025 पर्यंत उभारलेल्या सर्व अनधिकृत चाळी आणि इमारतींना पाणी कनेक्शन देण्याचा निर्णय। ओसी नसलेल्या अनधिकृत इमारतींना पाणी जोडणी देण्याच्या निर्णयावरून पालिकेच्या भूमिकेवरती सवाल। धाराशिवच्या भूम शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यावरून झालेला वाद अखेर मिटलाय। शिवप्रेमी, आंबेडकर अनुयायी आणि नागरिकांच्या चर्चेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स लगत दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित। 14 मार्च पासून सुरू असलेला हा वाद अखेर मिटलाय। बीड शहरातील सुभाष रोड परिसरामध्ये असलेल्या लेन्सकार्ड दुकानाला ठोकलं टाळं। संतप्त सकल हिंदू संघटनेकडून लेन्सकार्डचा बायकॉट। हिजाब चालतो पण टिकरी का चालत नाही, असा सवाल हिंदू संघटनेच्या तरुणांनी उपस्थित केला। अशोक खरातची आणखी एका जमीन व्यवहाराची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती। उरणमधील चाणजे इथं जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। 3 ते 4 कोटी किंमत असलेली जमीन स्वस्तात खरेदी केल्याचा दावा। खरात कोठडीमध्ये असताना फेरफार मंजूर झाल्याची माहिती। बंधू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा न्यायालयात हजर करणार। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातवरती 6वा गुन्हा दाखल। तर दरम्यान काल 5व्या गुन्ह्यामध्ये नाशिक कोर्टानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली। बंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची पुन्हा SIT कडून चौकशी। हर्षवर्धन खरातचा SIT अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला। खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन खरातची कसून चौकशी झाली आहे। आर्थिक व्यवहाराबाबत माहिती नसल्याचं हर्षवर्धन खरातचा दावा आहे। अशोक खरातशी संबंधित शिर्डीतील निलेश जपेची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी। शिर्डीमधील हॉटेल मरीगोल्ड आणि जपेच्या कोपरगावमधील घरी एकाच वेळी ईडीची कारवाई। निलेश जपेचा अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार असल्याची ही माहिती। ईडीनं कागदपत्र जप्त केलेत।
नाशिकच्या TCS प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा SITनं घेतला ताबा. कंपनीतील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी SITचं पथक तपास करणार. न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर करणार. नाशिक पाठोपाठ मुंबईमध्ये कॉर्पोरेट जिहादची चर्चा. हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवरून पाठवले अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होते. आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक झाली आहे. माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टॉवरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून. त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले. त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे. FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे. ठाण्यातील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबानं मुंबई ठाण्यासह राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तुमच्यावरती काळी जादू केली तर ती दूर करतो असं सांगून अघोरी पूजा करायचा. अघोरी पूजा करून पैसे मिळवून देण्यात त्याने आमिष दाखवलेलं होतं. मालेगाव धुळे मतदार यादीमध्ये तब्बल 22,000 मतदारांची नावं समान. भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे एक्सपोस्टद्वारे गंभीर आरोप, तर वोट जिहाद असं म्हणत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरती सवाल. धुळे जिल्हाधिकारी मालेगावमधील अधिकाऱ्यांची सोमय्या भेट घेणार. पुण्यातील वारजे परिसरामध्ये दुकानांना भीषण आग. 2 दुकानं जळून खाक. सोसायटीमधील दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे, तर दुकानातील सगळं साहित्य जळून खाक झालंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.